तर मित्रांनो, प्रश्न आहे, जर अधिक आणि वजा यांची अदलाबदली केली आणि गुणाकार आणि भागाकार यांची अदलाबदली केली तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 16/12 वजा 25 अधिक 512 गुणिले 8 बरोबर क्वेश्चन मार्क आलेला आहे. तर चला तर मग आपण सोडवूयात. पहिल्यांदा अंक जसेच्या तसे आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. 16, 12, 25, 512 आणि 8. तर काय सांगितलेलं आहे की भागिले चिन्हाच्या ऐवजी गुणिले म्हणजे आदला बदल करायची आहे. इथे गुणिले, वजाबाकीच्या ठिकाणी अधिक, अधिकच्या ठिकाणी वजाबाकी आणि गुणिलेच्या ठिकाणी भागिले. चला तर मग बॉडमासच्या नियमानुसार आपल्याला सोडवायचं आहे. तर पहिल्यांदा ही जोडी सोडूयात आणि ही जोडी सोडूयात. 12 गुणिले 16, 12 सकम 72 ला 2 हातच्या आली 7, 12 1 12, 12 7 192. 25 जसंच्या तसं लिहायचं आहे. वजा 8 संग 48 उरले 3, 8 चौक 32. तर मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? वजा आहे, म्हणून आपण वजा लिहिलं आहे 64. चला तर मग पुढची स्टेप, 192 अधिक 25 याची अगोदर बेरीज करून घ्यायची आहे. 5 आणि 2 7, 9 आणि 2 11ला 1 हातच्याला 1, 217 वजाला वजा 64. 217 वजा 64, 7 मधून 4 गेले 3 राहिले आणि 21 मधून 16 गेले, हे राहिले 15. तर आपला आन्सर आलेला आहे 153 असं उत्तर येईल. तर ऑप्शनमध्ये कुठे आहे बघा 153. नंबर सी ऑप्शन याचं उत्तर आहे.